1400 टन 35 वर्ष काही झोपा काढल्या, काय केलं काम? ही असली लोकांना तुम्ही निवडून देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्यात. तुम्ही फक्त मला साथ द्या. मी चांगलं सांगेल ते चांगलं ऐका, चुकीचं सांगितलं तर मला तोंडावर सांगा, हे तू चुकीचं सांगतो, ऐकणार नाही, आपली माघार. पण चांगलं सांगितलं तर ऐकावं लागेल, हे मात्र आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील अनेक योजना आम्ही त्या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला सर्व घटकांना, सर्व जाती, धर्म, प्रांत, पंथ सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 33 साधारण मदत ही 33,000 कोटी रुपये केली. नंतर पुन्हा पाऊस पडला, पुन्हा 11,000 कोटी, असे 44,000 कोटी रुपयाची मदत, माझ्या लाखांचा पोशिंदा याला पुन्हा उभं करण्याच्या करता आपण त्या ठिकाणी करतोय. बीडकरांनो, आता आपल्याला उद्याच्याला कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृषी क्षेत्रामध्ये आणावी लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करावा लागेल. आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा वापर हा करावा लागतोय. जगाने ते मान्य केलंय, महाराष्ट्र सरकारने मान्य केलंय. आपल्याला आपल्या मुलांना पण ते शिकवावं लागेल. जसं संगणक आपण शिकवला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आपण शिकवली, तसं कृत्रिम बुद्धिमत्ता देखील आपल्याला त्या बाबतीमध्ये शिकवावं लागेल. आणि त्याच्यातून आपल्या बीडच्या माझ्या बांधवांना, माझ्या मुलामुलींना, नवीन पिढीला हे पुढे घेऊन जावं लागणार आहे. ह्याबद्दलचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे, ते आम्ही करू. आपण बघा, मी कुठे गेलो, माझे मुस्लिम बांधव भेटले तर मी त्यांना सलाम वालेकुम म्हणतो, किंवा शेवट आपण खुदा हाफिज म्हणतो. आपण कुणी भेटलं तर रामराम पण करतो. आपण वारकरी संप्रदायाचे लोक भेटलो की रामकृष्ण हरी म्हणतो. लगेच मला चिठ्ठी आली, हो तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलं किती वेगळा अर्थ काढेल. यायला त्याला काय अक्कल आहे अर्थ काढायचे. मी चांगल्या भावनेने मी माऊली आणि तुकाराम महाराज ह्यांच्या भागात नाही घेतोय, देवळाळुंदी. आपण बा पांडुरंग आपला विठ्ठल त्या ठिकाणी पंढरपूरला आहे, त्याच्यावर वेगळा अर्थ काढू नका रे. तुमच्या मनात शंका आहे, तुम्ही तुमचं मन स्वच्छ